जरंग्यानं केलं हे गुणरत्न सदावर्ते शपथ घेऊन डंके की चोट पे अशा जरंगे सारख्या पाणी कम चायला उत्तर म्हणून जालन्यात आला आणि जरंग्या तुला आज सांगून चाललो जयश्री पाटलांच्या भाषेत म्हणायचं तर अंतरवाली सराटी जरंग्या तुझी नाही बापाची नाही तुझ्या जरंग्या तू तर की नाही काय म्हणतात सासूरवाडी वासी आहेस सासूरवाडी वासी आहेस सासूरवाडी वासी आहेस म्हणजे हे एक परंपरा मात्र जरंगेनं चांगली केली एक परंपरा चांगली केली समानतेची मुली नांदायला पाठवतात हा नांदायला सासरवाडीत आला जरंग्या नांदायला सासरवाडीत आला हे मात्र कौतुकास्पद रे जरंग्या जरंग्या आमचे माजी मंत्री धनंजयजी असतील किंवा आमचे देशाचे ओबीसीचे नेते माननीय श्री छगन भुजबळ साहेब असतील यांच्यावर तोंडसुख घेणे त्यांचा अवमान करणे अपमान करणे घेरणे या घेऱ्याला तोडण्यासाठी हे गुणरत्न सदावर्ते शपथ घेऊन डंके की चोट पे अशा जरंगे सारख्या पाणी कम चायला उत्तर म्हणून जालन्यात आला आणि जरंग्या तुला आज सांगून चाललो जयश्री पाटलांच्या भाषेत म्हणायचं तर जरंग्या तुला सांगून चाललो लवकरच गाठ आपली अंतरवाली सराटीत आहे कारण अंतरवाली सराटी जरंग्या तुझी नाही बापाची नाही तुझ्या जरंग्या तू तर की नाही काय म्हणतात सासूरवाडी वासी आहेस सासूरवाडी वासी आहेस सासूरवाडी वासी आहेस सासूरवाडीतला आश्रित म्हणणार नाही मी कारण सासूरवास तू म्हणजे हे एक परंपरा मात्र जरंगेनं चांगली केली एक परंपरा चांगली केली समानतेची मुली नांदायला पाठवतात हा नांदायला सासरवाडीत आला जरंग्या नांदायला सासरवाडीत आला हे मात्र कौतुकास्पद रे जरंग्या जरंग्या आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आमच्या कष्टकऱ्यांना आमच्या धनगर भावांना माझ्या बंजारा भावांना माझ्या वंजारी भावांना माझ्या ओबीसी भावांना कोळी भावांना माझ्या भिक्षुकी मागणाऱ्या भटकंती करणाऱ्या कुडमुड्या जोशी ब्राह्मणांना सुद्धा सगळ्यांना मला सांगायचंय मानस ओळखा रे काही लोक तुमच्यात ते आले 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 म्हणलं की मी निघतो इतकी भीती सदावर्तेंची सांगायचं तात्पर्य की यापुढं जशास तसं उत्तर देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही तुम्हाला सांगतो भटके विमुक्त असतील किंवा माझे बंजारा असतील माझे धनगर असतील माझे वंजारी असतील त्यांचा जे त्यांनी मला पदवी दिलेली आहे ते म्हणतायत की तुम्ही आमच्या हक्कांचे संविधानिक भाष्यकार आहोत हो मी नेता नाही आहे हो मी भाष्यकार आहे या समाजाचा या वर्गांचा मी भाष्यकार आहे क्योंकि माझ्या अंगामध्ये जे रक्त आहे ते मा अहिल्यादेवी होळकरांच्या विचाराचं रक्त आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं रक्त आहे तुम्हाला सांगतो माझ्या अंगामध्ये संत भगवान बाबांच्या विचारांचं रक्त आहे आणि त्याच्यामुळं हम डंके की चोट पे बोलता है और जो बोलते हो करते हमने कहा था जरंग्या तेरा गठोडा मी काही जालन्यातले पत्रकार सुद्धा माझ्या संपर्कात होते छत्रपती संभाजीनगरचे मेन स्ट्रीम मीडियाचे पत्रकार माझ्या संपर्कात होते मी त्यांना सांगितलं होतं की जरंग्याचं गठोडं बांधलं जाणार गोदिडीसह जरंग्यात बघा तुम्ही किती क्षणामध्ये मुंबईच्या बाहेर पडणार जरंग्यानं केलं त्याला माहित होतं आता गबा एकत्र करायचंय आणि गुंडाळून अंतरवालीकर सासूरवाडी वासी असलेल्या जरंग्याला तिकडे निघायचंय जरंग्यानं ढोंग केलं मराठा भावांची फसवणूक केली त्याचबरोबर जरंग्यानं दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं जे काही चालवलेलं सत्र आहे जे काही जरंग्या आमच्या म्हणजे श्रद्धेय लोकांवर बोलत आहे मला असं म्हणायचंय की शरद पवार उत्तर द्यायचं माननीय मंत्री छगन भुजबळ साहेबांना जरंगे हाणून पाडून बोलला ह्या बाबतीमध्ये तुम्हाला जळ का लागली नाही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी तुम्हाला जळ का लागली तुमच्या मराठ्याच्या एखाद्या पुढाऱ्याला माझ्या अनेक वर्ष अनेक दशक ज्यांनी सोसलं असे जेव्हा माझे हक्क
माझे पडळकर जेव्हा बोलतात माझ्या रक्ताचे मांसाचे आमच्या हाडाचे, राजकारणाचे नाही, माझ्या रक्ताचे मांसाचे हाडाचे, तेव्हा तुमचा फोन कसा उचलला गेला, परंतु माझ्या भुजबळांवर, आमच्या भुजबळांवर जेव्हा बोललं जातंय तेव्हा तुम्हाला झळका लागत नाही।